आणि यानंतरची बातमी आहे कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून। सिंधुदुर्गच्या वैभववाडीमधील कोल्हापूरला जाणाऱ्या भुईबावडा घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झालेली होती। घाटात मोठ्या प्रमाणावरती दगड आणि माती रस्त्यावरती आल्यामुळे वाहनांना अडथळा निर्माण झाला होता। सध्या प्रशासनाकडून मार्ग मोकळा करण्याचं काम केल्यानंतर भुईबावडा घाटामधून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे। घाटातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे। सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यातल्या चौकुळ गावामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय। वादळी वाऱ्यानं 24 घरांचं नुकसान झालंय। सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र अनेक कुटुंबांचा संसार उघड्यावरती आलाय। 70 ते 80 वर्ष जुनी मातीची कौलारू घरं यांना या पावसाचा मोठा फटका बसलाय। हे सगळं उडवलंच वरती गेला, झोपलेलो इथे। बरं असं उचलल्यावर आम्ही उठलो नाही वरती, आता माहिती पडलं ना, तर काय नव्हतं कोणाका दुखापत झाली? नाही नाही, दुखापत काय, छप्पर उडान गेलं। हो छप्पर उडान गेलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।